भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरनं महायुतीमध्येच जुंपल्याचं पाहायला मिळालं। शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले। अन्न आणि नागरी पुरवठा खात्यात 500 कोटींचा भ्रष्टाचार झाला असून निविदा काढताना हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला। 4000 कोटींच्या निविदा रद्द करण्याची त्यांनी मागणी सुद्धा केली। सुहास कांदेंनी भुजबळ काका पुतण्यांना या आरोपांच्या अनुषंगानं घेरल्याचं पाहायला मिळालं आणि छगन भुजबळांच्या खात्यावर त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेत। अन्न आणि नागरी पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी काढण्यात आलेल्या सुमारे 4000 कोटींच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा कांदे यांनी आरोप केलाय। विधानभवनाच्या पायऱ्यांवर त्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं। सुमारे 500 ते 600 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या निविदा प्रक्रियेत झाल्याचा आरोप करत ही निविदा तत्काळ रद्द करून संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी कांदे यांनी केलेली आहे। या आंदोलनाद्वारे कांदे यांनी एकाच वेळेला मंत्री भुजबळ यांच्यासह माजी खासदार समीर भुजबळ यांनाही घेरण्याचा प्रयत्न केलाय। समीर भुजबळांचाही या भ्रष्टाचारात सहभाग असून या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी छगन भुजबळांचा सुद्धा समीर यांना पाठिंबा आहे असा आरोप सुहास कांदेंनी केलाय। मी जे आज बॅनर घेऊन बसलो होतो हे अन्न नागरी पुरवठा खात्याचा विषय आहे। 4000 कोटीचं टेंडर हे या खात्याने काढलेलं आहे आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेली 20 वर्षापासून तेच कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि असं हायकोर्टाने सुद्धा नोंदवलेलं आहे की तेच कॉन्ट्रॅक्टर 20 वर्षापासून येतात। आणि मी आवर्जून सांगतो की हा 500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे। ह्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी भुजबळ साहेबांचा समीरला पाठिंबा आहे। मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की यांनी ज्या टेंडर नोटिसा काढलेल्या आहेत, जो भ्रष्टाचार करतात, हा भ्रष्टाचार यांनी थांबवला पाहिजे आणि ह्या ज्या निविदा काढलेल्या आहेत ह्या निविदा रद्द केल्या पाहिजे आणि फेर निविदा काढून त्याचं टेंडर केलं पाहिजे। असं आता महाराष्ट्रात सरकारमध्ये कुठल्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार नाही तो सांगा। प्रत्येक मंत्र्यांच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार आहे। प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार आहे। त्यामुळं सुहास कांदे जे बोलले असतील त्याच्यामध्ये तथ्य असेल। ज्या प्रकरणाशी ते बोलतात ते संपूर्ण प्रकरण जे आहे 3 हायकोर्टामध्ये आहे, न्यायप्रविष्ट आहे। मग संभाजीनगरचं म्हणजे औरंगाबाद हायकोर्ट आहे, कोल्हापूर जे आहे सर्किट बेंच आहे, नागपूर आहे, मुंबई आहे। तिथे या सगळ्या गोष्टीचा उहापोह होतो आहे। जे काही ज्यांना असं वाटतं की आपल्याला काय मिळत त्याच्यामध्ये काही संधी नाही आहे, काय मिळत नाही, ते कोर्टात जातात आणि कोर्ट प्रत्येक गोष्टीची छाननी करून जो निर्णय होईल तो होईल। आता ते जर सबज्युडिस असेल तर त्याच्यावर मी जास्त भाष्य करणं योग्य नाही। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भाजपवर गंभीर आरोप केले। आमदारांना 20 ते 30 कोटींची ऑफर दिल्याचा त्यांनी आरोप केलाय। ओमर अब्दुल्लांच्या या आरोपांमुळे आता राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। जहां की मिनिस्ट्रियों की लालच नहीं चली वहां आप बंद कमरे में मेरे एमएलए को कह रहे हो आओ हमारे साथ, आप जब आओगे तो हम आपको रियासत देंगे। अल्लाह गवाह है, अगर मेरे जम्मू के एक एमएलए ने मुझे कमरे में आके ये बात नहीं कही हो। सुप्रीम कोर्ट का बीजेपी का एक ओहदेदार, सुप्रीम कोर्ट का वकील, बीजेपी का ओहदेदार मेरे एक जम्मू के एमएलए को बंद कमरे में कहता है हम 20 से 30 करोड़ एक मिनिस्ट्री और रियासत का दर्जा, आप हमारे साथ चलो। उनको लगता है कि इन लोगों का ईमान इतना सस्ता है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।